वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता ऊर्जा ही दिव्याला सत्यनारायणाचा प्रसाद देत असते. आता इतक्यात समोर दिव्याला विजया येताना दिसते आणि दिव्याच्या चेहऱ्यावरती एकाएकी हसू येते. आता दिव्याच्या चेहऱ्यावरती आलेलं हसू बघून ऊर्जाला आश्चर्य वाटतं. ऊर्जा मागे बघते तर मागे तिला विजया दिसते. विजया खूप जास्त संतापूनच आलेली असते. तर आता इकडे आजी त्या ठिकाणी येते आणि विजयाला म्हणते तुझीच वाट बघत होते, आलीस. त्याबरोबर विजया समोर सत्यनारायणाची पूजा बघते आणि आणखीन रागवते. त्याबरोबर मग आता दिव्या म्हणते आई, अहो आलात तुम्ही, अहो घ्या ना सत्यनारायणाचा प्रसाद घ्या. अगं ऊर्जा दे, सासूबाईंना प्रसाद दे. त्याबरोबर आता विजया म्हणते सत्यनारायणाची पूजा कोणी केली. त्याबरोबर मग दिव्या म्हणते आई, अहो असं काय विचारताय, सत्यनारायणाची पूजा कोण करणार. नवीन जोडपं करतं की नाही सत्यनारायणाची पूजा. मग ऊर्जा आणि शौर्याने केली सत्यनारायणाची पूजा. त्यावर विजया म्हणते पण मी सांगितलं होतं ना गुरुजी अवेलेबल नाही आहेत म्हणून. त्यावर मग आजी म्हणत असते तेच विजया, तू खोटं बोललीस की गुरुजी अवेलेबल नाही आहेत. गुरुजी अवेलेबल होते. त्याबरोबर मग आता विजया गप्प बसते. तर आजी तिला म्हणत असते विजया, का खोटं बोललीस तू गेल्यानंतर मला शंका होती की कदाचित तू खोटं सांगितलंस. म्हणून मी स्वतः जातीने गुरुजींना फोन केला होता. तर गुरुजी मला म्हणाले की ते आज अवेलेबल होते. रादर आपण त्यांना बोलवू असं त्यांना माहीत होतं, म्हणून त्यांनी आज इतर कोणतंही काम हातात घेतलं नव्हतं. मग तरीही गुरुजी अवेलेबल नाहीत असं खोटं का सांगितलंस तू. त्याबरोबर मग विजया म्हणत असते तुम्हाला कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही आहे, समजलं तुम्हाला. का तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करत असता. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की लग्न तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घेतलं, पण आता सत्यनारायणाची पूजा आणि देवदर्शन मी माझ्या हिशोबाने करून घेईन म्हणून. त्याबरोबर मग आजी म्हणत असते विजया, जिथे प्रश्न ऊर्जा आणि शौर्याच्या आयुष्याचा येतो ना तिथे तू मला उत्तरं द्यायला बांधील आहेस, समजलं तुला. सांग का खोटं बोललीस तुला खोटं बोलून काय मिळालं. का ही पूजा लांबणीवर टाकत होतीस तुलाही ही गोष्ट चांगलीच माहिती आहे विजया की जर ही पूजा लांबणीवर टाकली गेली असती तर या दोघांचं कुलदेवीचं दर्शन लांबणीवर पडलं असतं तर ह्या दोघांना आणखीन काळ एकमेकांपासून वेगळं राहावं लागलं असतं, लांब राहावं लागलं असतं. हे सगळं माहिती आहे ना तुला. त्यावर विजया म्हणते हो माहिती आहे ना मला सगळं माहिती आहे. त्यावर आजी म्हणते मग सगळं माहिती असताना सुद्धा तू अशी का वागलीस. त्याबरोबर मग शौर्य मध्ये पडतो आणि म्हणतो बास प्लीज बास. आता तुम्ही दोघींनीही थोडं माझं ऐकता का. हे बघा मॉम आजी, तुम्ही दोघीही हे विसरू नका की तुम्ही दोघीही आपल्या घरात उभ्या आहात, कोर्टात नाही. त्यामुळे प्लीज शांत व्हा. त्याबरोबर मग शौर्य हा विजयाला म्हणतो मॉम, मला तुझ्याकडून उत्तर हवं आहे. तू सांग मला काय झालं, तू खोटं का बोललीस. मी तुझं सगळं ऐकतो, मी सगळं मान्य करतो, पण तू खोटं का बोललीस गुरुजींच्या बाबतीत हे मला नाही कळलं. त्यावर मग विजया ही आता शौर्यकडे बघतच राहते. शौर्य म्हणतो बोल ना मॉम, काय झालं, तू खोटं का बोललीस. गुरुजी अवेलेबल असताना सुद्धा गुरुजी अवेलेबल नाही आहेत असं तू का सांगितलंस. तर दुसऱ्या बाजूला आता दळवी काकू काम करत असतात. तर पूर्वा म्हणते काकू प्लीज बास, आता तुम्ही काहीही करू नका. आता हे एवढंसं राहिलं आहे काम, तेवढंसं तरी मला करू द्या. सगळं काम तसंही तुम्हीच केलेलं आहे, त्यामुळे आता प्लीज तुम्ही थांबा. त्याबरोबर मग दळवी काकू थांबतात. मग दळवी काकू पूर्वाला म्हणतात पूर्वा, तुला एक प्रश्न विचारू काय गो. नाही म्हणजे जर तुका राग येणार नसेल तर. त्यावर पूर्वा म्हणते अहो काकू असं काय बोलताय, विचारा ना. त्याबरोबर मग दळवी काकू म्हणतात ऊर्जा म्हणाली होती की आज तिकडे सत्यनारायणाची पूजा असेल म्हणून, असं तू माका पण सांगितलंस, पण मग माका पूजा असेल की हाय त्या कळला नाही गो. नाही म्हणजे जर पूजा असेल तर. त्यावर मग लगेचच पूर्वा म्हणते आता काही खाऊ नका म्हटलं म्हणजे पूजा असेलच ना. त्याबरोबर आता लगेचच इकडे काकू म्हणतात को असेल असं नाही, असा की नसा ह्या तुका ठाव नाही काय. त्यावर मग आता पूर्वा म्हणते नाही मला खरंच माहीत नाही आहे काकू. त्याबरोबर मग आता लगेचच दळवी काकू म्हणतात गो असा कसा, पोरूची आऊस असास मगे तुका त्या लोकांनी बोलवलेली नाही पूजेक. त्याबरोबर मग आता पूर्वा सांगते नाही म्हणजे
ते अहो म्हणजे काही त्यांनी ठरवून किंवा जाणून बुजून असं केलं नसेल. कदाचित ऊर्जाला त्यांनी निरोप दिलासुद्धा असेल. ऊर्जाच मला बोलायला विसरली असेल. त्याबरोबर काकू म्हणतात, "गो असा कसा होईल?" त्याबरोबर मग आता पूर्वा सांगते, "अहो हो, होऊ शकतं असं." "अहो दळवी काकू, तुम्ही विसरताय का? अहो उद्या पद्माच्या केसचं हिअरिंग आहे कोर्टात. त्यामुळे ऊर्जाला खूप जास्त टेन्शन आलं म्हणून विसरली असेल ती." त्यावर दळवी काकू म्हणतात, "हां हां, तसा असेल तर मग तू बरोबर बोलतस. पण पूर्वा तुका सांगू काय, तुझ्या दोन्ही पोरी श्रीमंतांच्या घरात गेल्या हे बघान माका तर लय समाधान वाटलं बघ. बरं वाटलं माका." त्यावर मग पूर्वा म्हणत असते, "नाही काकू, अहो मुली फक्त श्रीमंत घरात गेल्या म्हणजे पैसा आहे म्हणून सगळं आहे असं नाही होत. ज्या माणसांना आपण मनापासून आपलं मानतो त्या माणसांनीसुद्धा आपल्याला मनापासून आपलं मानावं एवढं वाटतं मला." त्याबरोबर मग दळवी काकू म्हणतात, "गो होईल गो, तापण होईल." त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्य म्हणत असतो, "मॉम बोल ना." त्यावर मग आता लगेचच विजया म्हणते, "कोणत्या अधिकाराने तू मला हा प्रश्न विचारतोय शौर्य? सांग ना. लग्न केलंस ते स्वतःच्या मर्जीने केलंस, स्वतःला हवं तेव्हा केलंस आणि आता मला हा प्रश्न विचारतोयस. काय हक्क? बोल." त्याबरोबर मग आता आजी म्हणते, "विजया उत्तर देणं असं टाळू नकोस. मला माहिती होतं तुला ही पूजा करून घ्यायची नाही आहे म्हणून खरं तर मी हे सगळं केलं. उत्तर द्यायला तू बांधील आहेस कारण हा यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे." त्यावर मग विजया म्हणते, "ठीक आहे, सांगते." शौर्य, "बेटा अरे मी पूजा लांबणीवर टाकली पण त्यामागे कारण होतं." त्याबरोबर शौर्य म्हणतो, "मॉम तू बोलतेस ना, त्या प्रत्येक गोष्टीवर मी विश्वास ठेवेन. मी तुझा मुलगा आहे. पण तू हे का केलंस हे तर तू मला सांगायला हवंस ना मॉम. का केलंस हे सगळं सांग ना." त्याबरोबर मग आता विजया म्हणते, "सांगते, सगळं सांगते तुला मी." शौर्य, "ऐक माझं व्यवस्थित. बाळा अरे तुला लग्न करून ह्या घरात आल्यानंतर छान सगळं व्यवस्थित करून द्यावं असं मला वाटलं नसेल का?" शौर्य म्हणतो, "म्हणजे मग?" त्यावर मग विजया म्हणते, "आदित्याने सुद्धा असंच लग्न केलं घाईघाईत निघून जाऊन आणि तू सुद्धा असंच लग्न केलंस. माझी भिस्त फक्त तुझ्यावर होती पण तू सुद्धा ते चुकीचं ठरवलंस. आता लग्न तर अशी केलीत तुम्ही लोकांनी पण माझी इच्छा होती कमीत कमी सत्यनारायणाची पूजा तरी छान मोठी घालावी. त्या दिवशी घरामध्ये छान काहीतरी पार्टी वगैरे ठेवावी. 4 पाहुण्यांना बोलवावं, त्यांच्याशी तुमची ओळख करून द्यावी. माझ्या सुनेला त्या लोकांनी बघावं, भेटावं, त्यांनी तिला ओळखावं म्हणून मी हे सगळं केलं होतं. एखादा छानसा दिवस बघून मग मला ही पूजा करायची होती. सगळी तयारी अगदी व्यवस्थित छान जहागीरदारांच्या पद्धतीने करायची होती आणि सगळं अगदी उत्तम पार पाडायचं होतं. पण नाही, तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही. तुम्ही सगळं घाईघाईने उरकून घेतलं." आणि मग आता विजया लगेचच आईसाहेबांकडे येते आणि ती म्हणत असते, "काय चाललंय तुमचं? का मला माझ्या मुलांच्या नजरेमध्ये वाईट ठरवण्यासाठी प्रत्येक वेळी तुम्ही प्रयत्न करता? का? तुम्हाला काय सिद्ध करायचं होतं हा सत्यनारायण घालून? की बघा तुमची आई कशी वाईट आहे, तुमची आई कशी तुमचं लग्न एक्सेप्ट करत नाही आहे, कसा वेळ काढते आणि मी बघा, मी तुमची आजी असूनही मी किती चांगली आहे. मी तुमच्या लग्नाला तुम्हाला कसा सपोर्ट करते हेच दाखवायचं होतं ना." त्याबरोबर मग शौर्य म्हणत असतो, "मॉम ऐक ना, ऐक प्लीज प्लीज शांत हो मॉम, तू रडू नकोस. हे बघ आता देवदर्शन तुला जसं हवं ना तसं करू आपण. तू जे ठरवशील ते करू." त्यावर मग विजया म्हणते, "नाही नाही शौर्य बास. आता ना मला काही ठरवायचंच नाही आहे. आता मला काही करायचंच नाही आहे." "शौर्य खरंच कोणीच नाही आहे का रे मी तुझी? म्हणून तुझ्या बाबतीत काहीच ठरवायला मला अधिकार मिळत नाही का? सांग ना, कोणी नाही आहे का रे मी?" त्याबरोबर शौर्य म्हणतो, "मॉम अगं असं काय बोलतेस? तसं काही नाही आहे. अगं हे सगळं जर तुझ्या मनामध्ये होतं ते जर तू स्पष्टपणे आमच्या सगळ्यांजवळ बोलली असतीस ना तर आजीचा गैरसमज झाला नसता. आजीला वाटत होतं की तुला पूजा लांबणीवर टाकायची आहे म्हणून तिने असं केलं." त्यावर विजया म्हणते, "हे बघा आता सत्यनारायण तर तुमचा करून झाला आहे पण कमीत कमी आता माझ्या मुलांचं देवदर्शन तरी कसं करून घ्यायचं तेवढं तरी कमीत कमी मला बघू द्यात. त्यात तरी किमान मध्ये पडू नका. समजताय ना तुम्हाला?" त्याबरोबर मग आता लगेचच शौर्य म्हणतो, "मॉम ऐक तू माझ्याकडे बघ. मॉम माझ्याकडे बघ. हे बघ मी तुला प्रॉमिस देतो की देवदर्शन कसं करायचं, कसं जायचं, काय करायचं हे सगळं तू ठरवायचं. तू ठरव सगळं. आणि यामध्ये ना आजी काही बोलणार आहे ना ऊर्जा काही बोलणार आहे. बस तुला जे हवं ना देवदर्शनाच्या वेळी ते तू कर.
आणि तुला घरामध्ये छोटीशी पार्टी करायची आहे ना, ठीक आहे, आपण घरामध्ये गेट टुगेदरसुद्धा करूया, ओके. त्याबरोबर आता आजी रागाने त्या ठिकाणून निघून जाते. शौर्यसुद्धा त्याच्या रूममध्ये निघून जातो. मग आता विजया ही सत्यनारायणाला हात जोडते आणि चाललेलीच असते. इतक्यात दिव्या म्हणते, आई अहो प्रसाद घ्या ना. नाही म्हणजे तुम्हीच शिकवलं आहेत ना, सत्यनारायणाच्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं, म्हणून म्हणते प्रसाद घ्या. त्याबरोबर मग विजया ऊर्जाच्या पुढे हात करते आणि ऊर्जाकडे प्रसाद घ्यायला बघत असते. ऊर्जासुद्धा विजयाच्या नजरेत नजर घालून विजयाच्या हातावरती प्रसाद ठेवते. प्रसादाची मूठ घट्ट आवळत विजया तिकडनं निघून जाते. त्याबरोबर मग दिव्या ऊर्जाकडे येते आणि म्हणत असते, वाटलं नव्हतं गं ऊर्जा, नाही म्हणजे एवढी चांगली पूजा झाली आणि नंतर हे असं काहीतरी होईल. पण जाऊ दे, आता काय, जे झालं ते झालं. पण ऊर्जा, तुला एक गोष्ट सांगू का? नाही म्हणजे बघ हा बाई, तुला काय वाटतं ते तूच बघ. तू जेव्हापासून या घरात आली आहेस ना, तेव्हापासून या घरात अगदीच काहीच चांगलं घडत नाही आहे गं. तुला असं वाटत नाही का गं? त्याबरोबर इकडे आता विजयाला सतत सत्यनारायणाची पूजा तुम्ही का घातलीत हा जो जाब विचारलेला असतो शौर्यने, तो आठवत असतो. त्यानंतर मग तिला पुढे आता एक एक गोष्ट आठवत चाललेली असते. ती त्या सगळ्या विचारांमध्ये मग्न असते. इतक्यात त्या ठिकाणी हर्षवर्धन येतो. आता हर्षवर्धन तिकडे येतो आणि विचारत असतो, घरामध्ये पूजा झालेली आहे असं दिसतंय मला विजया. त्याबरोबर मग आता विजया ही आणखीन जास्त चिडते की आता हर्षवर्धनसुद्धा तिला पूजेबद्दल विचारत असतो. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन तिला सांगतो, तू तर मला म्हणाली होतीस की तुला पूजा करायची नाही म्हणून, मग हे सगळं काय आहे? त्याबरोबर मग विजया सांगत असते, मी पूजा केलेलीच नाही आहे, ही पूजा तुमच्या आईसाहेबांनी घातली होती, समजलं? तुमच्या आईसाहेबांनी मला काहीही न विचारता, मला काही न सांगता हे सर्व केलेलं आहे. त्यांना ना प्रत्येक वेळी मध्ये 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 करायची सवयच झालेली आहे. प्रत्येक गोष्टी त्या कशा चांगल्या आहेत हे त्यांना सिद्ध करायचं असतं ना. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, विजया विजया हे बघ, तू जरा शांत हो. अगं तू एवढी का चिडली आहेस? तू एकदा चिडलीस ना की फक्त बोलतच जातेस. पण कमीत कमी जरा रिलॅक्स हो आणि मला सांग, घरात नेमकं काय घडलं आहे? त्याबरोबर मग आता शौर्य आणि ऊर्जाच्या सत्यनारायणाची पूजा मला घालायची नव्हती, म्हणून मी सांगितलं होतं की गुरुजी अवेलेबल नाही आहेत. तर तुमच्या आईसाहेबांनी मी घरातनं बाहेर गेल्यावर गुरुजींना फोन केला आणि गुरुजींना घरी बोलवून घेतलं आणि मी घरात नसताना हे बघितली संधी आणि शौर्य आणि ऊर्जाला सत्यनारायणाच्या पूजेला बसवलं. मला हे सगळं अजिबात आवडलेलं नाही आहे. ह्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. हे सगळं तुमच्यामुळे घडतं. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, विजया अगं चिडचिड करू नकोस. तुला मी म्हटलं होतं ना की सगळं असं उघड करू नकोस. अगं पण तू तर सर्व गोष्टी इतक्या उघड करतेस की अगदी एखादी बाहेरची व्यक्ती जरी आली ना आपल्या घरात तरी तीसुद्धा सांगू शकेल की तुला ऊर्जा आवडत नाही म्हणून. त्याबरोबर मग आता विजया म्हणते, हो नाहीच आवडत मला ती मुलगी. त्या मुलीला बघितलं ना की माझ्या डोक्यात राग जातो, समजलं तुम्हाला? आणि मी त्या मुलीबरोबर कधीही चांगलं वागू शकणार नाही वागू शकणार आहे मी त्या मुलीबरोबर चांगलं, लक्षात ठेवा. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया हे बघ शांत हो. विजया म्हणते, हे सगळं ना तुमच्यामुळे घडतं आहे, तुमच्या त्या केस पुढे तुम्हाला काही दिसतच नाही आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, हो नाही दिसत मला माझ्या कामाच्या पुढे काही, समजलं? नाही दिसत. मला माझी केस महत्त्वाची आहे, मला ह्या केसपेक्षा महत्त्वाचं काही नाही आहे. त्याबरोबर मग आता विजयासुद्धा संतापते आणि म्हणते, अच्छा झालं पुन्हा तुमचं सुरू, हो ना? आवाज वाढवला की समोरची व्यक्ती काही बोलतच नाही, समोरची व्यक्ती गप्प बसते, हे तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीत झालेलं आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यावरती आवाज चढवता आणि मोकळे होता, हो ना? असं कसं वागू शकता तुम्ही? तुमच्यासाठी फक्त तुमचं काम महत्त्वाचं आहे. घरात तुमच्या बायकोला कोणी काही बोलो न बोलो, तुमच्या बायकोचा मान राखला जाऊ न राखला जाऊ, या सगळ्याशी तुमचं काही घेणं देणंच नाही आहे. या सगळ्या गोष्टीत तुम्हाला काही वाटतच नाही, हो ना? बरोबर बोलते आहे ना मी? बोला ना, आता गप्प का आहात? प्रत्येक वेळी आवाज चढवला की झालं, असं नसतं. नाही, एक कामच करा ना तुम्ही, एक काम करा तुम्ही ना घरात सगळ्यांना ओरडून सांगा, ओरडा. घरातल्या सगळ्या लोकांना तरी कळू देत की या बाईचा नवरासुद्धा हिचं ऐकत नाही, या बाईच्या नवऱ्यालासुद्धा हिचं काही पडलेलं नाही आहे, कळू देत ना सगळ्यांना. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया हे बघ प्लीज शांत हो, ऐक माझं. विजया प्लीज शांत हो, हे बघ ऐक माझं प्लीज. ही केस जिंकणं माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे गं, प्लीज. त्यावर विजया म्हणते, म्हटलं ना मी तुम्हाला तुमचं कामच महत्त्वाचं आहे, त्या व्यतिरिक्त त्याच्या पलीकडे तुम्हाला काही दिसतच नाही ना.
तुम्हाला फक्त तो विक्रांत शिर्के याची केस इतकंच हवं आहे, त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सुचत नाही. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया शटअप. आता विजयावरती पुन्हा हर्षवर्धन आवाज चढवतो. मग विजया रडायला लागते. त्यावेळी आता हर्षवर्धन म्हणत असतो, विजया प्लीज प्लीज शांत हो. विजया म्हणते, कशी शांत हो? सांगा ना, सांगा. आहे का माझ्याकडे शांत राहण्यासाठी काही कारण? बोला ना. तुम्ही प्रत्येक वेळी तुमचं काम घेऊन बसलेले असता आणि घरामध्ये माझ्या विरोधात हे एवढे कटकारस्थानं चाललेले आहेत, त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो, विजया हे बघ, घरातल्या सर्व गोष्टी मला आज सांगू नकोस. आधीच एकतर उद्या माझ्या केसचं हिअरिंग आहे, त्याचं माझ्या डोक्याला खूप टेन्शन आहे. त्यामध्ये तू मला हे सगळं सांगून आणखीन टेन्शन वाढवू नकोस, समजलं तुला? त्याबरोबर विजया म्हणते, बघा तरी तुमचं केस काम हे एवढंच सुरू आहे. तुम्हाला ना खरोखर माझ्याबद्दल काही वाटतच नाही, बरोबर ना? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया तसं नाही आहे. विजया म्हणते, तसंच आहे. बघा ना, म्हणूनच तर तुम्ही इतके विचित्र वागताय ना. जा तुम्ही ना सगळ्यांना ओरडून सांगा की मला माझ्या बायकोबद्दल काहीच वाटत नाही, मला माझ्या बायकोशी काहीच घेणं देणं नाही. हां, जा सगळ्यांना ओरडून सांगा तुम्ही ही गोष्ट की तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, म्हणूनच तर असे विचित्र वागता ना तुम्ही. जा सांगूनच टाका तुम्ही सगळ्यांना. त्याबरोबर हर्षवर्धन विजयाला जवळ घेतो आणि म्हणत असतो, विजया प्लीज शांत हो थोडी, प्लीज सावर स्वतःला प्लीज. आणि मग तो विजयाला शांत करतो. विजयाला म्हणत असतो, विजया बस इथे बस. हे बघ, ही केस जिंकणं माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे, वैयक्तिक दृष्टीने सुद्धा आणि माझ्या करिअरच्या दृष्टीने सुद्धा. विजया तुला माहिती आहे, एकदा का ही केस झाली ना की मग मी त्या मुलीला अगदी सहज आपल्या घरातनं बाहेर काढून टाकेन. हा फक्त थोडे दिवसांचा प्रश्न आहे विजया, फक्त थोडे दिवस आणखीन तुला त्या मुलीला सहन करायचं आहे. विजया म्हणते, सॉरी हो, मी सुद्धा तुमच्यावरती जास्त आवाज वाढवला, माझंसुद्धा चुकलंच. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, विजया खरंच प्लीज थोडे दिवस. विजया म्हणते, ठीक आहे, मी आता तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार, भूक लागली असेल ना? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, नाही इतक्यात. त्यावर विजया म्हणते, खरंच? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो, पण मी लंच करूनच बाहेर जाणार आहे. त्यावर विजया म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते, तुम्हाला डिस्टर्ब कोणी नाही करणार. तर इतक्यात त्या ठिकाणी आता इकडे ऊर्जा आणि शौर्य किचनमध्ये येतात. शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा मी ना आज खूप खुश आहे. आज आपलं लग्नानंतरचं सत्यनारायणसुद्धा झालं आणि आता लवकरच देवदर्शनसुद्धा होईल. आणि एकदा का देवदर्शन झालं की त्यानंतर मग आपण दोघंही एकत्र राहू शकतो. केवढं भारी ना ऊर्जा, मला तर खूप भारी वाटली आहे ही गोष्ट, आपल्याला एकत्र राहता येऊ शकतं. त्यावर ऊर्जा ही म्हणत असते, बरोबर. शौर्य म्हणतो, ऊर्जा मगाशी मॉम बोलली त्याचं तुला. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही, त्या बोलल्या त्याचं मला खरंच काही वाटलेलं नाही आहे इतकं. मी असा विचार करते की उद्या माझ्या कोर्टात केसचं हिअरिंग आहे. त्यावर शौर्य म्हणतो, हो, अरे बापरे, हो. त्यावर ऊर्जा म्हणते, आणि अजून या लग्नाच्या गडबडीमुळे मी पूर्णपणे केसकडे दुर्लक्षच करून घेतलं. अरे मला आता पुन्हा एकदा केस रिव्ह्यू करायला हवी. उद्या पद्माचं क्रॉस एक्झामिनेशन होईल, त्यात तिने काही गडबड करायला नको. मला पहिलं पद्माला भेटलं पाहिजे, ती घाबरली असेल, तिला समजवायला पाहिजे. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIRची कॉपी घ्यायला हवी, चार्जशीटची कॉपी घ्यायला हवी, त्याच्यामध्ये काही गडबड व्हायला नको, ते सगळं व्यवस्थित बघायला हवं. पुरावे, साक्षीदार, त्या सर्व गोष्टींकडे एकदा पुन्हा लक्ष द्यायला हवं. त्याबरोबर आता शौर्य म्हणत असतो की हो ऊर्जा, तू या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित बघ. त्यानंतर मग आता पुढे ऊर्जा म्हणत असते, उद्याच्या दिवसात काहीही गडबड व्हायला नको. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा चल, मग आपण आत्ताच कामाला लागू. आपण दोघं निघूया, पहिले पोलीस स्टेशनला जाऊ आणि मग पद्माकडे. मग ते दोघं निघतच असतात. इतक्यात त्या ठिकाणी विजया येते. विजया ऊर्जाला म्हणते, अगं ऊर्जा, शौर्य तुम्ही कुठे जाताय? नाही ऊर्जा, अगं तुला बाहेर नाही जाता येणार. अगं आपल्या घरातला जहागीरदारांच्या घरचा नियम आहे, नवीन सुनेने सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर सर्व कुटुंबासाठी स्वयंपाक बनवायचा असतो. ऊर्जा, आता तू सुद्धा सर्वांच्यासाठी स्वयंपाक बनव, काय सगळ्यांच्या घरातल्यांसाठी. त्याबरोबर मग ऊर्जा ठीक आहे म्हणते आणि त्यानंतर आता ऊर्जा स्वयंपाकाला लागते. पण आता ऊर्जा स्वयंपाक बनवत असताना ऊर्जाची भाजी करपते. आता मात्र ऊर्जाला टेन्शन येतं की आता करू तरी काय. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.